पुरुष, पुणे ग्रामीण, मुंबई उपनगर पश्चिम, रत्नागिरी, मुंबई शहर पश्चिम महिला प्लीज। यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील, मार्गदर्शन करतील। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास, औकाफ या विभागाचे मंत्री दत्तामामा भरणे, विधिमंडळातील आमचे सहकारी तसेच मंत्रिमंडळातील सहकारी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटेजी, आमच्या भगिनी पशुसंवर्धन पर्यावरण खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार, कार्यक्रमाला उपस्थित असणारे बाबूराव चांदेरे, मंगल पांडे, दत्तात्रय कळमकर, दत्तात्रय झिंजुर्डे, सतपाल गावडे, शंभू भोपळे, चंद्रकांत रणवरे, तसंच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राज्य सरकारच्या विविध खात्याचा उपस्थित असणारा, विशेषतः क्रीडा खात्याचा देखील उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, माझ्या बारामती परिसरातील जमलेले सगळे प्रतिष्ठित क्रीडा रसिक बंधू भगिनी, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे खेळाडू, प्रशिक्षक, त्यांचे सगळे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा उशीर झाला, परंतु आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्घाटनाला येणार होते, परंतु अचानक आपला कार्यक्रम ठरल्यानंतर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज महाराष्ट्राच्या मुंबईच्या दौऱ्यावर आले होते आणि त्याच्यामुळं त्यांचं वेलकम करण्याच्याकरता, त्यांना तिथं सी ऑफ करण्याच्याकरता मुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉलप्रमाणे थांबावं लागलं। आम्ही पण सगळेजण कार्यक्रमाला दुपारपर्यंत पंतप्रधानांच्याबरोबर होतो, परंतु पंतप्रधानांना विनंती केली की मुख्यमंत्र्यांना जाता येत नाही, आम्हाला जर जायला परवानगी दिली तर बरेच दिवसापूर्वी राज्यामध्ये दरवर्षी आम्ही शिवशाहीच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेत असतो आणि त्या स्पर्धा यंदा बारामतीमध्ये होत आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला काही मंत्र्यांना तिथं जावं लागेल, त्यांनी ताबडतोब त्याला परवानगी दिली। पण देवेंद्रजींनी मनापासून ह्या 15, 16, 17, 18, 19 या स्पर्धा होणार आहेत बारामतीमध्ये, त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। कारण मी त्यांना 19ला बक्षीस वितरणाला बोलवलेलं होतं, परंतु डावोसला आपल्या राज्यामध्ये मोठी गुंतवणूक यावी, बेरोजगारांना रोजगार मिळावा, वेगवेगळ्या उद्योगपतींनी आपल्याकडं त्या ठिकाणी कारखानदारी उभी करावी, त्याकरता त्यांचा दौरा आधीच ठरलेला आहे आणि तो तरुण पिढीच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर तिकडेही जाणं अतिशय महत्त्वाचं आहे। आज ह्या स्पर्धा घेत असताना नेहमीच आपण बारामतीकरांनी स्पर्धा घेत असताना मनापासून उत्साह दाखवला। आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच, जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तर अनेक वर्ष या बारामतीकरांनी मला त्यांचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये करण्याची संधी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं माणिकराव, पंकजाताई, दत्तामामा हे सगळेच आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे खेळाडू आहेत, जे बारामतीकर नाहीत परंतु बारामतीला आज ह्या खेळाच्या निमित्तानं आलेले आहेत, त्या सर्वांचं तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं, बारामतीचा लोकप्रतिनिधी या नात्याने मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, कुठल्याही खरं तर ही पूर्वीची भीमथडी, नंतरची बारामती अशा नगरीचा प्रवास आज मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून एक वेगळा आगळा क्रीडामय बारामती होण्याचा प्रयत्न करते। बारामतीमध्ये खो खोच्या स्पर्धा असतील, कबड्डीच्या स्पर्धा असतील, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, ज्या कोणत्या वेगवेगळ्या मॅरेथॉन असतील, त्यावेळेस बारामतीकर मनापासून प्रतिसाद देत असतात आणि खेळाडू देखील मोठ्या संख्येने येत असतात।
वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असणारी ही तुमची माझी बारामती नगरी, छत्रपती शहाजी महाराज व त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या बारामतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आम्ही 4 स्पर्धा घेत असतो. एक कबड्डी स्पर्धा घेत असतो, एक खो खोची स्पर्धा देखील घेत असतो, एक व्हॉलीबॉलची स्पर्धा घेत असतो आणि एक कुस्तीची स्पर्धा घेत असतो. आणि त्याला राज्य सरकारकडनं मला आठवतं आहे सुरुवातीला आम्ही 25-25 लाख रुपये ह्या स्पर्धेच्या करता राज्याच्या वतीनं द्यायचो. परंतु हळूहळू तो आकडा 75 पर्यंत नेला. मी आज राज्याचा अर्थमंत्री या नात्याने पुढच्या वेळेसपासून ह्या ज्या 4 स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होतील त्याला राज्य सरकारतर्फे 1 करोड रुपये त्या ठिकाणी मी जाहीर करतो. कारण शेवटी खेळ चांगला झाला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठं काटकसर होता कामा नये, त्याच्यामध्ये जादा खर्च देखील होता कामा नये. खेळाडूंना देखील त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. मला आठवते सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस खेळाडूंची अवस्था काय असायची, पण नंतर चित्र बदलत गेलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम आमचा क्रीडा विभाग आणि राज्य सरकार मनापासून करत आहे. आत्ताच मला कानामध्ये दत्तामामा म्हणत होते, दादा मला क्रीडा खातं दिलं आहे, परंतु अर्थसंकल्प सादर करत असताना आजपर्यंत जेवढा क्रीडा खात्याला निधी मिळाला आहे त्याच्यापेक्षा जास्त निधी मला क्रीडा खात्याला दिला पाहिजे. मी तुला आजच सांगतो, तुला जास्त निधी मी देऊन टाकतो, काळजी करू नको. मित्रांनो, एकंदरीतच खेळ हा महत्त्वाचा आहे. खिलाडूमय वातावरण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या अंगामध्ये देखील खिलाडूपणा त्या ठिकाणी असलं पाहिजे. एकंदरीतच या ठिकाणी कबड्डीची स्पर्धेचं आयोजन करत असताना इथं राज्य सरकारने क्रीडा विभागाने इथं संयोजकांची संधी आम्हा बारामतीकरांना दिली. त्याबद्दल मी राज्य सरकारचा आणि क्रीडा विभागाचा पण आभार मानतो. कारण एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना, संजय बनसोडे ह्या खात्याचे मंत्री असताना त्यावेळेसचा हा निर्णय. गेल्या 25-30 वर्षात बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे. गावाचं गावपण कायम ठेवून राहणीमान अधिक उंचावेल यासाठी आपण प्रयत्न करतोय. मी जरी या भागाचा लोकप्रतिनिधी असलो तरी बारामतीतील सर्वांनीच हे शहर सुंदर स्मार्ट करण्यासाठी मला नेहमीच सर्वतोपरी मदत केलेली आहे. याचा मला आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. एकंदरीतच इथून पुढं जे 5 दिवस सामने होणार आहे, निश्चितपणे क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडण्याचं काम इथं आलेले सगळे खेळाडू करतील याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. मला एक गोष्ट आपल्याला जरूर सांगायची आहे, स्पर्धेला अधिकाधिक आकर्षक लोकप्रिय आयोजनासाठी भरीव रक्कम लागत असते. जे काही आपली बक्षीस आहेत राज्य सरकारची ती 20 लाखांची बक्षिसं होती, परंतु आम्ही बारामतीकरांनी त्याच्यामध्ये अधिक 25 लाखाची बक्षिसाची रक्कम वाढवली आणि यंदाची 45 लाख रुपयाची बक्षिसाची रक्कम आपण विजेत्या खेळाडूंना उपविजेत्या खेळाडूंना त्या ठिकाणी देणार आहोत. स्पर्धेमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोकप्रिय खेळाडू ज्यांचा उल्लेख मामांनी केला म्हणून मी पुन्हा त्यांचा उल्लेख करत नाही, पण ते सहभागी होत आहेत. याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. चांगल्या खेळाडूंचा सहभाग, भरीव आर्थिक तरतूद, बक्षिसांची मोठी रक्कम, बारामतीतलं अनुकूल वातावरण, क्रीडा रसिकांचा भक्कम पाठिंबा या बळावर ही स्पर्धा अपेक्षेप्रमाणे यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. मी पंकजाताई मुंडे आणि माणिकराव कोकाट्यांना विनंती केलेली होती. खरं तर त्यांचा उद्या सकाळचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता, पण आपण 16 तारखेला कृषिक या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आपलं कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं ठेवलेलं आहे आणि कृषी मंत्री या नात्याने माणिकरावांना आणि पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री या नात्याने आपण पंकजाताई मुंड्यांना तिथं आवर्जून बोलवलं. परंतु मुख्यमंत्री येत नाही म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आपण चौघही आजच विमानाने जाऊया, इथल्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करूया. बारामतीचा तुम्ही पाहुणचार स्वीकारा आणि उद्याच्याला तिथलं उद्घाटन करून
नंतर आपण मुंबईला जाऊया, कारण उद्या कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी 5 वाजता ठेवलेली आहे. परत त्यांना बाहेर डावसला जायचं असल्यामुळं आणि त्याच्याकरता विनंती केल्यानंतर त्या दोघांनी ती विनंती मान्य केली. क्रीडा खात्याचे मंत्री दत्तामामा असल्यामुळं, त्यांचा विभागच असल्यामुळं दत्तामामा निश्चितपणे तिथं आले, कारण ते खात्यावर त्यांचा अधिकार आहे. एकंदरीतच मला आठवतं आहे खो खोच्या कबड्डीच्या स्पर्धा पूर्वी व्हायच्या त्यावेळेस मॅट नसायचे, तिथं ग्राउंड असायची, मातीमध्ये खेळ चालायचा आणि थोडंसं धूळ उडायची. परंतु आता तसं काही होणार नाही. मॅटवरच्या स्पर्धा आणि ज्या ज्या गोष्टी खेळाच्या करता गरजेच्या आहेत त्यामध्ये अजिबात कुठं काटकसर करू नका, अशा प्रकारच्या सूचना मी सर्व अधिकाऱ्यांना आणि आमच्या खेळाडूंना आणि हे संयोजकांना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. अधिकाऱ्यांनी पण तसंच आमच्या कबड्डी असोसिएशनच्या माझ्या सहकाऱ्यांनी, पुणे कबड्डी असोसिएशनच्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी, सगळ्यांनीच ह्याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलं आणि त्याच्यामुळं या दिमागदार स्पर्धा इथं होत आहेत. देशी खेळाची लोकप्रियता वाढवण्याच्या करता आपण सगळेजण प्रयत्न करतो आहे. जसा उल्लेख मगाशी मामांनी केला, पंतप्रधान देखील आज दुपारी आम्हाला सांगत होते, मी म्हणालो कबड्डीच्या स्पर्धेला जाणार, त्यावेळेस ते म्हणाले दिल्लीमध्ये जागतिक लेवलच्या खो खोच्या स्पर्धा चाललेल्या आहेत आणि वर्ल्ड कप खो खोच्या स्पर्धा तिथं होत आहेत. राज्य सरकारने पण मनापासून त्याला 10 करोड रुपयाची मदत केलेली आहे. जवळपास 75 कोटी रुपयाचा तो कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजी, दत्तामामा भरणे, आम्ही सगळ्यांनी तोही खेळ जागतिक पातळीवर सर्व दूरपर्यंत पोचावा ह्याकरता आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि ती एक स्पर्धा तिथं चाललेल्या आहेत. आज पुणे, मुंबई, ठाणे या शहरी भागातनं देखील देशी खेळ कमी होत आहेत असल्याचं चित्र आपण पाहतोय, परंतु ते वाढावेत म्हणून राज्य सरकार मनापासून प्रयत्न करत आहे. आणि इथून पुढं तर आता 5 वर्षाच्या करता हे महायुतीचं सरकार आलेलं आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आम्ही सगळेजण असू, ह्यामध्ये जातीनं लक्ष त्याच्यामध्ये देऊ आणि कुठल्याही खेळाला कुठल्याही बाबतीमध्ये कुठली कमतरता भासणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न अर्थमंत्री या नात्याने माझ्याकडनं देखील होईल, अशा प्रकारची खात्री सगळ्या माझ्या क्रीडा रसिकांना या निमित्तानं देतो. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलंही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ह्याच्यानंतर काही थोडेसे करमणुकीचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत. लेझर शो आहे आणि लेझर शो झाल्यानंतर 8 संघ खेळणार आहेत ना आत्ता का 8 संघ, हां 4 पुरुषांचे 4 मुलींचे अशा 8 संघांचं इथं खेळ होणार आहे. त्याच्यामुळं ते पण आपण खेळ सगळ्यांनी पाहावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्या स्पर्धेचं छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2024-25 या राज्यस्तरीय स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या राज्याचे अर्थमंत्री या नात्याने या खात्यावरची दूरदृष्टी, या 4ही स्पर्धांची रक्कम वाढून